नमस्कार गुरुभक्तांनो. श्री गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 17वा ऐकल्याने व वाचल्याने शिक्षणात यश, स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी, कलाक्षेत्रात विशेष प्रगती होईल, स्मरणशक्ती वाढेल. बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. यशप्राप्तीसाठी सर्वांनी हा अध्याय जरूर ऐका. ब्रह्मचार्यास ज्ञानप्राप्ती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिलवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे. ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे. तेथे असलेल्या औदुंबरापाशी श्री गुरूंनी वास्तव्य केले. बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले. ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नान संध्या करीत, जपतप व्रते करीत, गावात हिंडून भिक्षा मागीत. चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालविले. ते ऐकून नामधारक म्हणाला, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वती हे तर परमात्मस्वरूप प्राप्त पूर्ण सिद्ध होते. तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली. असे त्यांनी का केले? सिद्ध म्हणाला, ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये. भांडे रोज घासले म्हणजे ते जसे नित्य स्वच्छ दिसते, तसे नित्य साधनेने ज्ञान उजळत राहते. समाजात मान्यवर जन जसे आचरण करतात त्याचेच सामान्य लोक अनुसरण करीत असतात. हे तू लक्षात घे. भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे. संन्याशांनी परिग्रह न करणे, भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधनामग्न राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे. त्यांनी उदरनिर्वाहाच्या चिंतेत व्यग्र राहू नये. साधनेसाठीच पूर्ण वेळ द्यावा. यासाठी त्यांना भिक्षा घालणे हे समाजाचे कर्तव्य आहे. दत्तात्रेय व शंकर हेही भिक्षा मागतात. त्याचे हेच कारण आहे. त्यांच्यासाठी भिक्षा हे निमित्त आहे. भिक्षेसाठी हिंडताना निजकृपेने भक्तांचा, दीन आर्तांचा उद्धार करायचा हाच मुख्य उद्देश असतो. कस्तुरी लपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचा सुगंध दरवळतोच. त्याप्रमाणे श्री गुरु भिलवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्कीर्ती व्हायची ती झालीच. त्यांचे महात्म्य लोकात कसे प्रकट झाले ते ऐक. कोल्हापुरात एक वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. त्याला विद्वज्जनांमध्ये फार मान होता. त्याचा मुलगा बुद्धिहीन व मूर्ख होता. त्याचे मातापिता तो लहान असतानाच वारले. त्याच्या आप्तांनी त्याचे पालनपोषण केले. कुळाचाराला अनुसरून 7व्या वर्षी त्याची मुंज केली. शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठविले, पण विद्याभ्यास काही येईना. त्याला गायत्री मंत्रही नीट म्हणता येत नसे. तेथे वेदपठन कसे करणार? त्याला स्नानसंध्या येत नसे. शिकवलेले काहीही लक्षात राहत नसे. ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी, त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार? लोक त्याला अडाणी म्हणून हिणवू लागले. ते म्हणायचे, जळो तुझे जिने, तू पित्याच्या कीर्तीला बट्टा लावलास. त्या ज्ञानी माणसाच्या पोटी तुझ्यासारखा दगड कसा जन्मला देव जाणे. विद्येने मान, सन्मान आणि सुखसमृद्धी प्राप्त होते, पण तुला त्याचे काय? तू आणि सुकर यांच्यात काही भेदच नाही. तुझ्यासारख्या आचारहीनाला या जन्मी सुख नाही. मेल्यावर तुला नरकातच जावे लागणार. असे लाजिरवाणे जिने जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? तो म्हणायचा, मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही. त्याला मी तरी काय करू? आता आपणच काही उपाय करा. त्यावर लोक हसून म्हणायचे, तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल. या जन्मी तू भिक्षेवरच पोट भर. अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने तो ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला.
विद्या येत नाही याची खंत करीत ग्राम सोडून निघाला. त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते. रात्रीच्या सुमारास तो भिलवडीस आला. तेथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले. त्याने अन्नोदक टाकले आणि तिच्यासमोर धरणे धरून बसला. तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करीत होता, आई, सर्वांनी माझी हेटाळणी केली, पण तू तरी उपेक्षा करू नकोस. मला मार्ग दाखव. माझ्यावर कृपा कर. 3 दिवस लोटले. शेवटी अगदीच निरुपाय झाला. तेव्हा तो देवीला म्हणाला, माते, तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते, पण तूही पाठ फिरवलीस. आता मी काय करू? कोठे जाऊ? थांब, मी तुला माझी जीभच अर्पण करतो. तरीही कृपा केली नाहीस तर हे शिरस तुझ्या चरणी वाहीन. त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तीच्या चरणी वाहिली. तो त्याचा निर्धार पाहून देवीला करुणा आली. त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली, बाळा, ब्रह्मचार्या, तू माझ्यावर रागावू नकोस. कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहेत. तू त्यांना शरण जा, तेच तुझी इच्छा पुरवतील. त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली. देवीला वंदन करून तो कृष्णा नदीच्या दिशेने धावला. प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेला. तेथे औदुंबराखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते. त्यांना पाहताच त्याला अत्यानंद झाला. त्याने त्यांचे पाय धरले. जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता. त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. तर काय आश्चर्य, त्याला पुन्हा जीभ आली. त्याला वेद, शास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले. परिसस्पर्शाने लोखंडाचे तत्काळ सुवर्ण व्हावे, तसे श्रीगुरूंच्या पुनीत स्पर्शाने त्या ब्रह्मचार्यास पांडित्य प्राप्त झाले. सिद्ध म्हणाला, नामधारका, असा आहे गुरुचा महिमा. ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. श्री गुरुदेव दत्त.